गज करते थे। कैलास गोरंट्याल यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की जो सलीम कुत्ता आहे त्याचा 1998 सालीच मर्डर झालेला आहे, परंतु यावर आता मतमतांतर पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत संजयजी शिरसाट साहेब, ज्या पद्धतीने हा बडगुजरांचा व्हिडिओ आला, दादा भुसे वक्तव्य करतात याचा मास्टर माइंड कोणतरी वेगळा आहे, भरत गोगावले असं म्हणतात की याचे धागेदोरे भांडूपपर्यंत पोहोचलेले, परंतु आता बडगुजर आणि कैलास गोरंट्याल असं म्हणतात की यांचा मर्डरच 1998 साली झाला नाही। याची सर्व माहिती जर कैलास गोरंट्यालला जर असेल तर ही माहिती असेल की ह्या पार्टीमध्ये काय काय झालं। सलीम कुत्ता कधी मेला, काय मेला, तो फोटोमध्ये व्हिडिओमध्ये त्या बडगुजर बरोबर नाचताना दिसतोय, तो डान्स करताना दिसतोय। तो व्हिडिओ केव्हाचा काय ह्याचा तपास पोलीस करेल ना। तुम्ही त्याला सर्टिफिकेट देण्याच्या भानगडीत का पडताय? त्यांना तपास करू द्या ना। तुम्हीच त्याचा डेथ सर्टिफिकेट काढताय, तुमचे काय संबंध आहे त्यांच्याशी? सलीम कुत्ता तोच होता का आणखीन दुसरे कुत्ते होते? हे सगळे कुत्ते जे आहेत ना, तर त्याचा सगळा तपास यंत्रणा करेल। आपण त्याच्यामध्ये उडी घेण्याचं कारण काय? तुम्ही कुणाची साईड घेताय? सलीम कुत्ताची घेताय का त्या डान्स बारमध्ये त्या पार्टीमध्ये बडगुजर जो नाचत होता त्याची घेताय? एकदा स्पष्ट तरी करा ना। जर तो त्याच्यामध्ये विधिमंडळात पण जाहीर झाली पाहिजे ना की सलीम कुत्ताचं स्टेटस। निश्चित होम मिनिस्टर याबद्दल निवेदन निश्चित करणार आहेत। ही छोटी घटना नाहीये ना। सलीम कुत्ता बरोबर एक बडगुजर नावाचा व्यक्ती डान्स करतोय, तर सगळा व्हिडिओ आलेला आहे आणि जर ती माहिती कशी खोटी असेल तर खोटी सभागृहामध्ये येईल ती। जर गोरंट्याल यांची माहिती चुकीची असेल तर त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेणार का? काय माहितीये का, काही लोकांची तळी उचलायची सवय आहे, म्हणून अशा स्टेटमेंटवर विश्वास ठेवण्यापेक्षा गृहमंत्री याच्यावर काय निवेदन करतात याला जास्त महत्त्व आहे। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल धारावीमध्ये मोर्चा झाला, त्या मोर्चावर आता राज ठाकरेंनी टीका केलेली आहे की सेटलमेंटसाठी हा मोर्चा होता, एक वर्षभर हे सगळे लोक कुठे होते? त्यावर ठाकरेंचे आमदार असं म्हणतात की सेटलमेंट कोण करतं हे सगळ्या जगाला माहीत आहे, लोक सुज्ञ आहेत। यावर काय तुमचं मत? अहो, कधी तुम्ही पाहिलं का इतिहासामध्ये एखाद्या ठेकेदाराच्या ऑफिसवर पब्लिक मोर्चा जातो? हे मी पहिल्यांदा ऐकलेलं आहे। ठेकेदाराच्या ऑफिसवर मोर्चा घेऊन चालले, तो देणार आहे तुम्हाला? परंतु हा मोर्चा म्हणजे त्याच्यावर प्रेशर क्रिएट करण्याचा प्रकार होता। हे बघा, आज एवढे लोक आणलेत, मग धारावीत आम्ही पाय ठेवू देणार नाही। या अशा अनेक वेळेला अनेक ठिकाणच्या घटना मी तुम्हाला सांगू शकतो। समृद्धी महामार्गापासून तर सेटलमेंट कोण करते? सेटलमेंट कर, अहो ते उबाटा गटाचे लोकच करतायत ना। हे सेटलमेंटसाठीच काढलेला मोर्चा आहे। त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, मी परवाही बोललो, त्यांनी ज्या मागण्या केल्या आहेत ना, चला त्याच ॲग्रीमेंटनुसार त्यांच्या ज्या मागणीनुसार तुम्ही काम करा, द्या धारावींना, तो धारावीकरांना तुम्ही द्या बरं दिलासा। करायचं काही नसतं, हे बोलायचं असतं, एक प्रेशर क्रिएट करायचं असतं आणि त्याच्यातून टक्केवारी घ्यायची असते। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन अनिल संगेसह वैभव परब, ABP माझा, नागपूर। ABP माझा,
उघडा डोळे बघा नीट.